संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आपला दुसरा मुक्काम आटपून पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ झालाय। पालखी 4 वाजताच्या सुमारास संगमवाडी परिसरातून पुण्यात दाखल होईल आणि पुण्यातील नाना पेठेतील श्री निवृंग विठ्ठल मंदिरात या पालखी सोहळ्याचा 2 दिवस मुक्काम असेल। उद्योग नगरीचा पाहुणचार घेत संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतून ही संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता पुण्याच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळत आहे। मजल दर मजल करत हे वारकरी जे आहेत आता पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेले आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी या ठिकाणी मुक्काम आटपून ही पालखी जी आहे ती आता पुण्याच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते। आपण पाहिलं तर आज रात्रीचा मुक्काम जो आहे तो पुण्यातील नाना पेठमध्ये असणार आहे। 2 दिवस हा मुक्काम आटपल्यानंतर पुढील जे वेळापत्रकानुसार जे आहे ते आता ही पालखी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।